मित्रांनो, नमस्कार मॅडम. तुम्हाला छानशी बोधकथा ऐकायची आहे का सर्वांना? हो. अगदी लक्षपूर्वक ऐकायची आहे? हो. ओके. बघा, आजच्या बोधकथेचं नाव आहे तीन बैल. ऐकली तुम्ही कधी? ऐकली नाही ऐकली? बर, मग तुम्हाला आता ही बोधकथा नीट आणि काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि वर्गात जाऊन लिहायची आहे. म्हणजे तुम्ही मी सांगितलेली कथा किती टक्के ऐकली हे आपल्याला त्याच्यावरून कळणार आहे. बरं, लक्षात घ्या. सर्वांनी हाताची घडी घाला आणि नीट ऐका. गोष्टीचं नाव आहे तीन बैल. बघा, एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये तीन बैल राहत होते. तीन बैल राहत होते. एके दिवशी काय झालं, हे तीन बैल जे होते ते खूप छान मित्र होते आणि हे गवताच्या पूर्णाकडे सरत 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 हे तीन बैल जातात. काळजीपूर्वक आहे का? आणि हे तीन बैल गवत खाण्यासाठी त्या पूर्णाकडे जातात आणि अचानक दुपारची वेळ झालेली असते. पाणवठ्याच्या बाजूला दुपारचा म्हणजे उन्हाचा आवाज असा होत असतो आणि नीरव शांतता असते. आणि अशा नीरव शांततेमध्ये गवत हलायला लागतं. उंच उंच गवत असतं पुरण. मग हे तीन बैल बघतात, अरे बापरे, काय झालं गड्या, कोण आला असं? आणि बघतात तर एक राणी सिंहीण. बघा, सिंहीण, सिंहाची सिंहीण. हा, तर ती सिंहीण काय असते, त्या गवताच्या आड लपून त्या तीन बैलांना पाहत असते. काळजीपूर्वक आहे का? मग हे तीन बैल घाबरतात, अरे बापरे. म्हणजे बैल सिंहिणीला घाबरतात आणि सिंहीण बैलाला घाबरते. तिला काय वाटतं, अरे बापरे, मी जरी सिंहीण असले, मी जरी जंगलाची राणी असले, तरी हे तिघ आहेत आणि मी एकटीच आहे. बघा, एवढी ताकददार सिंहीण असून सुद्धा तिला वाटतं हे बैल किती आहेत, तिघ आहेत. आणि हे तिघ मिळून जर माझ्यावर हल्ला केला तर, मला मारून टाकलं तर, असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि ती कुठेतरी थोडीशी घाबरते. मग तिने ठरवते, ह्या तिघा बैलाला वाटतं ह्या सिंहिणीनं आपल्याला मारलं तर, आणि मग हे सुद्धा घाबरतात. पण हे तिघ ठरवतात की काही झालं तरी आपण तिघ एकत्र राहायचं. मग सिंहीण काय करते, सिंहीण विचार करते, हे तिघ जर आपल्याला मारले तर आपला काही निभाव या तिघांच्या समोर लागणार नाही. मग तिने एक युक्ती करते. कोण करते युक्ती? सिंहीण. जे सिंहीण असती, राणी सिंहीण असती, ती एक युक्ती करते आणि तिच्या लक्षात येतं की अरे बापरे, आता आपण काय करायचं, ह्या तिघाला एकत्र मारायचं नाही, कारण हे तिघ होऊन मला मारतील. मग काय करायचं, ती काय करते, एकेका बैलाला वेगवेगळ्या ठिकाणी गाठते आणि पहिल्या बैलाला दुसऱ्या बैलाबद्दल तिच्या कानात विष पेरते. विष पेरते म्हणजे काहीतरी त्याच्याबद्दल वेगळं सांगते. दुसऱ्या बैलाला तिसऱ्या बैलाबद्दल सांगते आणि तिसऱ्या बैलाला पुन्हा दुसऱ्या बैलाबद्दल सांगते. आणि असं करून एकमेकांमध्ये भांडणं लावण्यासाठी सिंहीण प्रयत्न करत असते. मग हे तिन्ही बैल जेव्हा एकत्र येतात, हे एकदम तिघावर रागात नसतात, कारण या तिन्ही बैलांनी इसाक नीतीतील ज्या कथा असतात त्या तिने कधीतरी त्यांच्या जुन्या बैलांकडनं ऐकलेल्या असतात. मग हे तिन्ही बैल विचार करतात, अरे बापरे. बघा, तिघही विचार करतात आणि आपल्याला सिंहीण काय करायला लागली, आपल्यामध्ये फूट पाडायला लागली, आपल्या कानामध्ये काय पेरायला लागली, विष पेरायली. आणि आपण काही झालं तरी आपण काय करायचं, भांडण करायचं नाही, एकमेकाबद्दल गैरसमज करायचं नाही, असे हे तिघही ठरवतात. आणि त्या सिंहिणीचा डाव ह्या तीन बैलांच्या लक्षात येतो आणि ज्यावेळेस सिंहीण त्यांच्या समोर येते किंवा त्यांच्या बाजूला थांबलेली असते, तेव्हा मात्र हे तिन्ही बैल एकत्र त्या सिंहिणीवर जोरदार हल्ला करतात आणि त्या सिंहिणीचा न भूतो न भविष्यती करून टाकतात. न भूतो न भविष्यती म्हणजे न भूतो न भविष्यती म्हणजे काय, तर तिला मारून टाकतात. तात्पर्य काय,
तात्पर्य तुम्ही सांगायचंय लवकर. तुम्ही गोष्ट ऐकली. हा, व्हेरी गुड. आपण जर दुसऱ्याला वाईट सांगितलं तर आपला सत्यानाश होतो. हिनं सांगितलं तात्पर्य रोशनीनं. तुम्ही सांगा आणखी. खूप सारे तात्पर्य येऊ द्या. हा, लवकर सांगा. गोष्ट ऐकली ना तुम्ही? हा, सांगा ना. आपण जर दुसऱ्याचं वाईट करायला गेलो तर आपलंच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. आणखीन एक गोष्ट, आणखीन एक बोध सांगा. माणसानं कधीही दुसऱ्याचं ऐकायचं नाही आणि दुसऱ्याचं ऐकून गैरसमज करायचं नाही. कारण हे जग कसं टपलेलं आहे? एकमेकाबद्दल भांडण लावायला टपलेलं आहे. आणि हे भांडण लावत असताना आपण एकमेकाचं ऐकायचं नाही. म्हणजे दुसऱ्याचं विष जर आपल्या कानामध्ये कुणी पेरत असेल, दुसऱ्याबद्दल आपल्याला जर कुणी वाईट सांगत असेल तर ते वाईट ऐकायचं नाही. नेहमी चांगला दृष्टिकोन ठेवायचा आणि चांगलं मैत्रीपूर्ण राहायचं.